साप निघालाय कुठं तिकडे का जायचं कुठून नमस्ते मित्रांनो मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण आपण आज किसान मित्र वेअर हाऊस मध्ये आलो आहोत एक अजगरासारखा साप म्हणलेत बघू आपण साप कोणता आहे आणि बघू आपण कशामध्ये बसलाय ये कुठे वया मित्रांनो हा साधा साप नाही सर्वात विषारी जातीचा साप म्हणजेच गोहन जातीचा साप आहे त्याला रसल स्वायपर म्हटलं जातं बघू बघा ते कसे काय ही कशाचे पोतीत सर्वात डेंजर 3 फुटापर्यंत उडी मारून चावणारा साप आहे मित्रांनो हा आणि कुक्करच्या सिट्टी सारखा जोरदार आवाज मारतो हा तर मित्रांनो हा जो साप आहे मित्रांनो साक्षात यमराज म्हणलं जातं यमराज म्हणायचं रिझन काय माहिती आहे का हा साप चावला ते एकतर ह्या सापाची मोठी दात राहतात आणि सर्वात जास्त प्रमाणात डेट रेशो तर बघायला गेलं तर भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट विषारी साप आहे जो माणसांची जीव घेत राहतो हेमोटॉक्सिक नावाचं विष राहतं ह्याच्यामध्ये जे रक्त घट करायचं काम करतं तर चला मित्रांनो ह्याला पहिलं पकडूया आणि तुम्ही बघू हे आता हे जे पोते केलेले त्यामुळे ते साप हलत नाही आता फक्त मी काढल्यानंतर कसं हलतो पॅक केलं तरी बाईट करायचा प्रयत्न करतोय 3 फुटापर्यंत उडी राहते मित्रांनो 3 फूट म्हणजे साधी गोष्ट आहे आणि हे होतं जे सर्वात मोठी अशी टँक असल्यानं आणि हा तुम्ही एक बघा आणि मोस्टली पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये लोक अजगर समजून पकडायला जातात तिला ट्रायंगल शेप त्रिकोणी बॉडी असते हेड गोलसर बॉडी आणि त्याच्या अंगावर रुद्राक्षाम सारखं कंटिन्यू जी लाईनिंग आहे का ती असतात पोटाखाली बाजू पांढरी असते आणि हा जोरदार कुक्करच्या सारखा आवाज मारतो जेवढेही साप आहेत म्हणजे जगामध्ये त्याच्यामध्ये वायपर फॅमिली सर्वात पहिली फॅमिली ती जे डायरेक्ट सापाच्या पिल्लाला जन्म देते 45 ते 60 पिल्लं एका टायमाला देऊ शकतो ते अडल्ट जे आहेत ते लय झाले 5 ते 7 एवढेच होत राहतात कुठेही साप दिसले तर पकडायला जाऊ नका आणि कारण की हा असं करायचा प्रयत्न केला तर तुमच्या जीवावर देखील येऊ शकतो बी अवेअरनेस कुठे साप निघाला तर सर्प मित्राला बोलवा नाही तर वन विभागाला बोलवा वन विभागाचा नंबर आहे 1926
भेटू नवीन ठिकाणी तिथं साप निघालेला आहे. तोपर्यंत बाय. नमस्ते मित्रांनो, आता आपण कंपनीमध्ये रेस्क्यू केलेला घोणस किसान वेअर हाऊसमध्ये त्या सापाला घेऊन जंगलामध्ये आलो आहोत. ज्या सापाला नेचरमध्ये सोडण्यासाठी. आणि त्याचं एक तर बघायला गेलं तर तिथंच घर यायचं आहे, तर ह्याला इथं सोडून देऊया. आता किती ॲग्रेसिव्ह आहे घोणस ते तुम्ही बघू शकता. आणि आवाज मारतोय सध्या, ते तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असेल. कुकरच्या सिट्टीसारखा जोरजोरात आवाज मारतो मित्रांनो हा. कॉईल करून एखाद्या माणसावर अटॅक करू शकतो, असा हा एवढा डेंजर साप आहे मित्रांनो. चला तर ह्याला इथं रिलीज करूया नेचरमध्ये. खूप डेंजर आहे.